जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शिरपूर तालुक्यातील थाणनेर गावात स्वच्छता अभियान संपन्न झाले. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात या अभियानाची सुरुवात ग्रामीण रुग्णालयापासून करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ केल्यानंतर बस स्थानक परिसर, पोलीस स्टेशनच्या आवारात, भोई गल्ली, नवलपुरा बाजारपेठ व दामशरपाडा आदी भागात मुख्य अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. गावात स्वच्छता अभियान राबवत गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. एवढी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्यांनी हातात झाडू घेत गावातील स्वच्छता केली. तसेच गोळा झालेला कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून एका ठिकाणी जमा करण्यात आला. यावेळी शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय बागुल, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी आदी उपस्थित होते. 1 मार्च 2026 रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान थाणनेर यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ ग्रामीण रुग्णालय थाणनेर येथून करून बस स्टँड परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर, पोलीस स्टेशन, दामशेरपाडा या परिसरात या स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे उपक्रम या डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नियमितपणे केले जात असतात. वर्षभरामध्ये स्वच्छता मोहीम असेल, वृक्षारोपण असेल, आरोग्य तपासणी असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये या प्रतिष्ठानचा नियमित सक्रिय सहभाग असतो आणि या माध्यमातून गावाला स्वच्छतेचा एक अत्यंत उत्कृष्ट असा संदेश त्यांच्या वतीने दिला जात असतो. या प्रकारच्या सेवाभावी कार्यक्रमांची आज खरं बघितलं तर देशाला गरज आहे आणि या प्रकारचा एक आदर्श या प्रतिष्ठानतर्फे घालून देण्यात येत असतो. त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने मी नक्कीच या प्रतिष्ठानचं अत्यंत मनपूर्वक धन्यवाद मानतो. या कार्यक्रमात सगळे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती उपसभापती बाबू सर आणि सर्व प्रतिष्ठानचे जे सेवक आहेत, खास करून हे ज्यांनी अत्यंत मेहनतीने या सगळ्या गोष्टींचा विडा उचललेला आहे आणि ते अत्यंत अविरतपणे या सगळ्या गोष्टी पार पाडत असतात. या सगळ्यांचे मी गावाच्या वतीने धन्यवाद मानतो. आभार. आता बघा, आपल्याला स्वच्छता करताना दोघं बाजूला आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत गावातील म्हणजे सुरुवात जी काही आहे ग्रामीण रुग्णालय इथून सुरुवात केली आणि त्याचबरोबर गावातील ठिकठिकाणी दवाखाने असतील, बसस्टॉप असेल, असे विविध ठिकाणी साफसफाईचा उपक्रम राबविण्यात आला आणि स्वच्छता आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे हे त्यांनी या आपल्या अभियानातून सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या गावातील सर्व प्रतिष्ठित सर्व नागरिक यांनी या ठिकाणी सहभाग घेतला. सरपंच असतील, उपसरपंच, सर्व सदस्य या सर्वांनी या अभियानात सहभाग घेतला. खरं तर या अशा प्रकारच्या अभियानाची गावाला, शहराला खूप गरज आहे. याच्यातूनच मानवाचं आरोग्य हे चांगलं राहील या प्रकारचा एक चांगला संदेश नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान थाणनेर यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर यांनी फक्त स्वच्छताच नाही, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साहित्य वाटप असेल, असे वेगवेगळे चांगले उपक्रम त्यांनी आपल्या हाती घेतलेले आहेत आणि याच्यातून एक गावाला एक चांगला संदेश त्यांनी आपल्या या मोहिमेअंतर्गत देण्यात आलेला आहे. मी या प्रतिष्ठानतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या जीवनात आपण स्वच्छता ही राखावी आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ राहील हे सुद्धा आपण लक्षात ठेवावे आणि आपल्या स्वच्छतेचे महत्त्व आपल्या आजूबाजूला आपणही सांगावे, हे मी या प्रतिष्ठानतर्फे आपणास विनंती करतो. धन्यवाद. जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक.